बेळगावच्या दिशेनं कत्तलखान्याकडे 7 देशी बैल आणि 2 जर्सी गाय घेऊन जाणारा टेम्पो पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर तावडे हॉटेल समोर पकडण्यात आला। गांधीनगर पोलिसांनी टेम्पोवर कारवाई करत गायी आणि बैलांची सुटका केली, तसंच 5,90,000 रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला। या प्रकरणी मानद प्राणी कल्याण अधिकारी आशिष बारिक यांच्या तक्रारीवरून गांधीनगर पोलिसांनी सचिन निवास साळुंखेवर गुन्हा दाखल केलाय। विशेष म्हणजे साळुंखेच्या विरोधात महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये यापूर्वी 16 गुन्हे दाखल आहेत। सांगली जिल्ह्यातील पेठनाका इथला सचिन निवास साळुंखे, ईश्वरपूरमधील संदीप दिलीप साठे आणि कराड इथला आसिफ बेपारी हे तिघेजण आयशर टेम्पोमधून 7 देशी बैल आणि 2 जर्सी गायी घेऊन 25 फेब्रुवारीला सायंकाळी 5च्या दरम्यान बेळगावच्या कत्तलखान्याकडे निघाले होते। याबाबतची माहिती मिळताच मानद प्राणी कल्याण अधिकारी आशिष बारिक यांनी गांधीनगर पोलिसांना कळवलं। पोलिसांनी तावडे हॉटेल समोरील तणवाणी हॉटेल ब्रिजवर सापळा रचून आयशर टेम्पो पकडला। त्यामध्ये 7 बैल आणि 2 गायींसह टेम्पो असा सुमारे 5,90,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतलाय। विशेष म्हणजे सचिन साळुंखे नियमितपणे देशी गोवंश आणि जनावरं बेळगावच्या कत्तलखान्याला पुरवत असल्याचं स्पष्ट झालंय। साळुंखेवर महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये एकूण 16 गुन्हे दाखल आहेत। त्यामुळे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी यामध्ये लक्ष घालून साळुंखेवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे।